पळसाचं झाड हे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी, लिव्हरसाठी, अन्नपचन संस्थेसाठी, मोठं आतडं, छोटं आतडं, जठर या तीनही याच्यासाठी अतिशय उपयुक्त असं झाड आहे पळसाचं झाड. पूर्वीच्या काळी बघा पात्र नसायचे किंवा प्लास्टिकच्या पत्रावळ्या नसायच्या, तर काय करायचे, पळसाचे 10-15 पानं जोडून अशी गोल पत्रावळी बनवायची, पत्रावळी म्हणायची त्याला, आणि त्या पत्रावळीत जेवण करायचे. त्या पत्रावळीमध्ये जेवण केल्यामुळं डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पूर्ण आजार हे नाही सेवायचे, म्हणून ह्या झाडाची पत्रावळी बनवली जायची. पांढरा कोड असतो ना, पांढरा कुष्ठ, कोड, त्वचा रोगामध्ये सर्वात जास्त फायदेशीर हे पळसाचं झाड असतं. आता ते आपल्यापासून थोडं लांब आहे, तिथं जाता येत नाही, नाही तर झूम करून बघा दादा, त्याला थोडं झूम करा. पण असं आता कुठं आलेले तुम्ही आता? ही साताऱ्याच्या डोंगरामधली साई टेकडी आहे. इथं बाजूलाच गिरनेर तांडा गाव आहे, शिवनेर आणि शिवनगर तांडा आणि गिरनेर तांडा बोकुड जळगाव रोडवर आहे. आपण साताऱ्याच्या डोंगराच्या पाठीमागच्या डोंगरामध्ये आहे आणि अतिशय निसर्गरम्य परिसर आहे बघा. बाजूला तलाव, ऋषी व्हॅली आश्रम, मूक बधीर शाळा. तो समोर जो दिसतोय तो साताऱ्याचा डोंगर आहे. समोरचा डोंगर हा साताऱ्याचा डोंगर आहे. इथं प्राचीन खंडोबाचं मंदिर आहे या डोंगरावरती. समोरचा जो डोंगर तुम्हाला दिसतोय ना, या डोंगरावरती 3 किलोमीटर पुढे चालत गेलं तर प्राचीन पुरातन मंदिर आहे खंडोबाचं, आणि स्वतः खंडोबाने तिथं वास्तव्य केलेलं, स्वतः खंडोबा तिथं राहिलेले. हा जो दाट झाडीत दिसतोय ऋषी व्हॅली आश्रम, सिद्ध समाधी योगाचा हा आश्रम आहे. ऋषी प्रभाकर गुरुजींच्या याच्यामध्ये तो आश्रम बनलेला आहे आणि इथं सिद्ध समाधी योगाच्या सर्व काही ऍक्टिव्हिटीज चालतात. निसर्गोपचार केंद्र आहे ते एक. चलो, बहुत बढ़िया.